ICLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 7. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 7. मित्रमैत्रिणींनो, 1 ते 18 हे पाठ सरावाचे पाठ आहेत. तुम्ही आधीच्या पाठांमधून जे काही इंग्रजी शिकलात ना, त्याची उजळणी करण्यासाठी आहेत. तर मग आता या उजळणी पाठाच्या सुरुवातीला आधीच्या पाठातला काही भाग ऐकूया आणि मग सराव करूया. नीट ऐका आणि मग बघा तुम्हाला किती आठवतंय ते. मी सुनीता घोरपडे. आज माझा भाचा दिनू, माझी भाची आशा, त्यांचे आजोबा आणि मी एक खेळ खेळणार आहोत. तुम्ही ऐका आणि समजून घ्या हं. आता खेळ असा आहे, दिनू सुरुवात करेल. समजा तो म्हणेल आय कॅन ड्रॉ. बरोबर. आता मी म्हणणार ही कॅन ड्रॉ, आय कॅन सिंग. मग आशा तू काय म्हणशील? ही कॅन ड्रॉ, शी कॅन सिंग, आय कॅन डान्स. मग मी म्हणेन ही कॅन ड्रॉ, शी कॅन सिंग, शी कॅन डान्स, आय कॅन कुक. बापरे, मी चौघांचं लक्षात ठेवायचं. बरं चला, आता खेळायचं असलं तर पटकन सुरुवात करा. मी सुरू करते. आय कॅन डान्स. शी कॅन डान्स, आय कॅन कुक. शी कॅन डान्स, ही कॅन कुक, आय कॅन ड्रॉ. शी कॅन डान्स, ही कॅन कुक, ही कॅन ड्रॉ, आय कॅन सिंग. दॅट वॉज फन. परत एकदा खेळूया. आता वेगळे शब्द वापरू. आपण असा खेळ खेळला का? मगाच सारखंच आळीपाळीने म्हणायचं, पण आय कॅन ऐवजी आय कांट म्हणायचं. म्हणजे आपल्याला करता येत नाही ते सांगायचं. गुड आयडिया. यू स्टार्ट आशा. आय कांट स्पीक रशियन. शी कांट स्पीक रशियन, आय कांट जम्प. शी कांट स्पीक रशियन, ही कांट जम्प, आय कांट डान्स. She can't speak Russian. He can't jump. He can't dance. I can't climb a tree. मित्रमैत्रिणींनो, आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. आधी आपल्याला काय करता येतं आणि काय करता येत नाही याबद्दल बोलण्याचा सराव करूया. कॅन यू सी अ टेबल? येस, आय कॅन. Can you see an elephant? No, I can't. Tell me something you can do. I can sing. I can dance. Tell me something you can't do. I can't cook. I can't speak Gujarati. Tell me something your friend can do. She can cook. She can speak English. She can draw. Tell
me something your friend can't do. She can't climb a tree. मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधी मी काही इंग्रजी शब्द म्हणणार आहे. तुम्ही पटपट त्या शब्दांचा अर्थ मराठीत सांगायचा आहे. सगळेजण एकत्र सांगा, पण ओरडू नका बरं का. आधी ह्या शब्दाचा अर्थ मराठीत सांगा. डान्स. डान्स म्हणजे नाचणे. मग वॉक. वॉक म्हणजे चालणे. बरोबर. मग जम्प. जम्प म्हणजे उड्या मारणे. गुड. मग ह्या शब्दाचा अर्थ काय? सिंग. सिंग म्हणजे गाणे. शाबास. स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे. व्हेरी गुड. आणि रीड. रीड म्हणजे वाचणे. बरोबर. राईट. राईट म्हणजे लिहिणे. गुड. आणि आता या शब्दाचा अर्थ सांगा पाहू. ड्रॉ. ड्रॉ म्हणजे चित्र काढणे. शाबास. कुक. कुक म्हणजे स्वयंपाक करणे. व्हेरी गुड. आता पुढचा सराव कसा करायचा ते नीट ऐका. प्रत्येक वेळेला मी घंटा वाजवली की एका मुलाने उभं राहायचं. मी म्हणेन, तुला काय काय करता येतं ते सांग. टेल मी समथिंग यू कॅन डू. मग आपल्याला करता येतात अशा 2 गोष्टी सांगायच्या. एक जण तयार. टेल मी समथिंग यू कॅन डू. दुसरं मूल तयार. आपल्याला करता येतात अशा फक्त 2 गोष्टी सांगायच्या. टेल मी समथिंग यू कॅन डू. गुड. आपल्याला काय काय करता येतं त्याच्याबद्दल तुम्ही आता बोललात. आता आपल्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल बोलूया. तिला किंवा त्याला काय करता येत नाही त्याबद्दल बोलू. शी कांट कुक. ही कांट जम्प अशी वाक्य. घंटा वाजले की एक मूल उभं राहील. नीट ऐक आणि मग इंग्रजीत बोल. तुझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला करता येत नाही अशी एक गोष्ट सांग. टेल मी समथिंग युअर फ्रेंड कांट डू. दुसरं कोण सांगेल? तुझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला येत नाही अशी एक गोष्ट सांग. टेल मी समथिंग युअर फ्रेंड कांट डू.
व्हेरी गुड. बरं, आता पुढच्या सरावासाठी सर्वांनी शांत बसायचे. आपापल्या जागेवर बसा आणि आजूबाजूला काय दिसतंय ते बघा. वर्गात काय काय आहे, खिडकीतून बाहेर काय काय दिसतंय, नीट बघून ठेवा. आता माझ्या प्रश्नांची उत्तरं इंग्रजीतून द्यायची. सगळेजण एकत्र उत्तर द्या. पहिला प्रश्न, कॅन यू सी अ ब्लॅकबोर्ड? काय विचारलं मी? तुम्हाला फळा दिसतोय का? नक्कीच सर्वांनी उत्तर दिलं असेल. येस, आय कॅन. आता पुढचे प्रश्न ऐका आणि मग उत्तर द्या. बरोबर आहात की नाही ते टीचर सांगतील. कॅन यू सी अ टेबल? कॅन यू सी अ ट्री? Can you see a dog? Can you see a cat? Can you see a tiger? Can you see a book? Can you see a radio? Can you see a radio? Yes, I can. असंच उत्तर दिलं ना. आता पुढची 15 मिनिटं टीचर असाच सराव घेतील. तुम्हाला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना काय काय करता येतं, काय करता येत नाही, तसंच आजूबाजूला काय काय दिसतं आणि काय दिसत नाही हे इंग्रजीत बोलायला शिकवतील. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.